आरती होऊ द्या. दादा अलीकडे या. हरी हरी साधावया भक्ति काज 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 नाही लाज धरीत नाही लाज धरीत ऐसियाची शरण जावे ऐसियाची शरण जावे ऐसियाची शरण जावे नाही लाज धरित नाही लाज धरित ऐसियाची शरण जावे ऐसियाची शरण जावे ऐसियाची शरण जावे साधावया भक्ति काज 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 नाही लाज धरीत नाही लाज धरीत ऐसियाची शरण जावे ऐसियाची शरण जावे
ऐसी आसी शरण जावे शक्ती वेलावंती शक्ती जीवे नावंती ऐसी आशी शरण जावे ऐसी आशी शरण जावे ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे नावंती शक्ती जीवे नावंती शक्ती जीवे नावंती ऐसी आशी शरण जावे ऐसी आशी शरण जावे ऐसी आशी शरण जावे शरण जावे साधावया भक्तिकाज साधावया भक्तिकाज नाही लाज धरित ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचे भीष्मपण केला खरा भीष्मपण केला खरा धनुर्धरा ते रक्षिले ऐसी आशी शरण जावे शक्ती जीवे न वंचे तुका मने साक्ष हाती तुका मने साक्ष हाती तो म्या चित्ती धरियला ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंचे विठोबा रखुमाई जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडली ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत ब्रह्म एकनाथ महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दया करुणा करा दया बोला करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन तुमचा लादलो ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधी क्रोध काम शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा मस्तक हे पायावरी कहे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या
पायावरी या वारकरी संतांच्या विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई साधावया भक्तिकाज साधावया भक्तिकाज नाही लाज धरित ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंची. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे ज्यांनी पंचम वेदाची निर्मिती केली, ज्यांचं नाव मुखात घेताच काळ थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम असे आपले तुकोबाराय. आणि याच तुकोबारायांचा भक्तिपर प्रकरणातील भक्तीचं महत्त्व सांगणारा अभंग आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठोबा रखुमाई ढोबा वास्तविक पाहायला गेलं तर जगाच्या पाठीवरती माऊली 3 जगद्गुरू होऊन गेले. पहिले जगद्गुरू कृष्णम वंदे जगद्गुरू, दुसरे जगद्गुरू आद्यगुरू शंकराचार्य आणि तिसरे जगद्गुरू म्हणजे आपले तुकोबाराय. जगद्गुरू तुका जगद्गुरु तुका जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया संप्रदाय सकळाचा येथोनिया संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळाचा येथोनिया संप्रदाय सकळाचा येथोनिया जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया संप्रदाय सगळ्यांचा येथोनिया जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा येथुनिया. आणि याच तुकोबरायांचा अभंग महाराज आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. जाता जाता तुकोबराय कोण हे थोडक्यात सांगून जातो, नीट बारकावे नाही का. ज्यांच्या घरात नाही धान, ज्यांच्या पोटात नाही आण, ज्यांच्या घरात नाही धान, ज्यांच्या पोटात नाही आण, ज्यांना गावात नव्हता मान तरी चित्तात समाधान, ज्यांच्या घरी बसायला मोडकी खाट, पाणी प्यायला फुटकं माठ आणि जेवायला महाराज गळकं ताट, तरी देखील शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांचा परमार्थाचा थाट ते म्हणजे आपले तुकोबाराय विठ्ठल. रखुमाई अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अभंग तुमच्या समोर मांडलेला आहे, पण महाराज कोणत्याही कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी कार्यक्रम कशा निमित्त आयोजित केला आहे हे सांगणं वक्त्याचं कर्तव्य असतं. या न्यायाने खूप वेळ न घेता 2 शब्दात सांगून जातो. आपले संत गोदड महाराज, गोदड महाराजांचा हा पुण्यतिथी सोहळा कितवा आहे महाराज? 186 संजीवन समाधी. आणि या संजीवन समाधीतील आजचं हे 3ऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्यासारख्या पामराकडे आलेलं आहे. चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह मौजे आंबे जळगाव
आणि या आंबे जळगावमधील तिसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्यासारख्या पामराकडे आमचे गुरुबंधू राहुल महाराज असतील, अनंत महाराज असतील, तुम्ही सर्व गुणीजन मंडळी असाल, टाळकरी असाल, मृदुंग वादक असतील, गावकरी असतील, भजनी मंडळ असेल, पारायण कमिटी असेल, तुमच्या सर्वांच्या माध्यमातून माझ्यासारख्याकडे आली. सर्वात प्रथम तुमच्या चरणावरती 2 हात तिसरं मस्तक ठेवतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठोबा महाराज, हँडवेलमध्ये नाव वाचल्यावर, पत्रिकेमध्ये नाव वाचल्यावर ते आपल्याला लक्षात आलंच असेल की ओमकार महाराज जाधव किंवा ऋषी महाराज दरेकर, जावली, सातारा. बाबा चरणावरती 2 हात तिसरं मस्तक ठेवून सांगतो की ह्या फड परंपरेप्रमाणे कीर्तन करण्याची पहिलीच वेळ आहे. आमच्याकडे देहू कर. त्याच्यामुळे जर काय चुकलं, मुखातून अपशब्द गेला, जर काही चुकी होत असली तर तुम्ही सर्व गुणीजन मंडळी आहात, महात्म्य आहात, गुरुवर्य आहात. एखादं लहान लेकरू तुमच्या समोर बोलतंय, या न्यायाने मला माफ करा, काय चुकत असलं तर सरळ सांगितलं तरी चालेल. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. महाराज, साधावया भक्ती काज, अभंगात एक महत्वाचा शब्द आलाय, साधावया भक्ती काज. भक्ती, तुकोबराई या अभंगात भक्तीचं महत्व सांगतात. तुकोबराय म्हणतात, जो एकनिष्ठ भावाने भगवंताची सेवा करतो, एकनिष्ठ भावाने भगवंताचं नामस्मरण करतो, त्याची कामं त्या भगवंताला करावी लागतात. तो भगवंत करतोच, कामं करण्यासाठी कोणतीही लाज बाळगत नाही. महाराज, अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी तुकोबरायांनी या अभंगात काही मुद्दे सांगितले आहेत, म्हणजे माझ्या वाचनात पाठांतरात आलेले आहेत, ते तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. तुकोबराय म्हणतात, जीवन जगत असताना जर भक्ती मार्गावर तुम्हाला सुखरूप आणि सोप्यारित्या जर पोचायचं असेल तर काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. सर्वात प्रथम, मनुष्याने जीवन जगत असताना काही गोष्टींचा विचार कसा करावा बाबा, तर करूच नाही. तुकोबराय म्हणतात, काही गोष्टींचा विचार जीवन जगत असताना करूच नाही. काही गोष्टींचा विचार थोडा करावा आणि काही गोष्टींचा विचार सतत करावा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. काही गोष्टींचा विचार महाराज म्हणतात सतत करावा, काही गोष्टींचा विचार थोडा करावा आणि काही गोष्टींचा विचार करूच नाही. मग तुम्ही म्हणाल, तू उभा राहिलायस, पण आम्हाला सांग नक्की तुकोबराय नक्की काय म्हणतात की कोणत्या गोष्टींचा विचार करूच नाही. तर माऊली, पोहता नाही येणाऱ्या व्यक्तीने पाण्यात किंवा विहिरीत उडी मारून एकटे असताना पोहण्याचा प्रयत्न करावा का हो? नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला पोहता येत नाही, मग एकटे असताना त्या विहिरीत तलावात उडी मारून पोहण्याचा प्रयत्न करावा का? नाही. आपल्या समाजात काय झालंय, मुलगा नापास झाला, कर आत्महत्या. दुष्काळ पडला, कर आत्महत्या. मायबाप हो, सज्जन हो, अशा अविचारी गोष्टींचा जीवनात कधी विचारच करू नये. तुकोबराय म्हणतात की ज्याने केवळ आपल्याला दुःख प्राप्त होईल. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हा झाला महाराज माझा पहिला प्रश्न. तुकोबरायांनी दुसरा प्रश्न अभंगात मांडला की मनुष्याने जीवन जगत असताना काही गोष्टींचा विचार कसा करावा, तर थोडा करावा. मग थोडा करावा, कोणत्या गोष्टींचा विचार थोडा करावा? तुकोबरायांनी काही विभाग सुद्धा या अभंगात सांगितले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि संपत्ती या विभागाचे महाराजांनी पुढे उपविभाग सुद्धा सांगितले आहेत. पहिला अन्न म्हणजे काय? अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि संपत्ती. तुकोबराय म्हणतात पहिला विभाग आहे तो प्रकृती. जीवन जगत असताना जर तुमची प्रकृती चांगली असेल तर तुम्ही सर्व काही गोष्टी पेलू शकाल. यासाठी काय केलं पाहिजे, तर योग्य असा आहार घेतला पाहिजे. आपल्याला सोसेल, पचेल असंच अन्न आपण सेवन केलं पाहिजे. युक्त आहार विहार, 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 नेम इंद्रियासी सार, नेम इंद्रियासी सार, नेम
युक्त आहार विहार नेम इंद्रियांची सार नसावी बासर निद्रा बहुवासन. तुकोबराय म्हणतात योग्य असा आहार घेतला पाहिजे. तुकोबराय सांगतात जर आहार चांगला घेतला तर तुमची प्रकृती चांगली राहील. महाराज शास्त्र आपल्याला प्रत्येक गोष्टीचं दाखलं देतं, प्रमाण देतं. आणि शास्त्र केवळ आपल्या हिंदू संस्कृतीतच आहे महाराज. हिंदू संस्कृतीत शास्त्र पाळते. मग पाठात शिकत असताना गुरुवर्य नेहमी सांगायचे आम्हाला आळंदीत असताना की बाबा रे, या हिंदू संस्कृतीत आपल्या संस्कृतीसारखी संस्कृती नाही, शास्त्रासारखं शास्त्र नाही. शास्त्रात सांगितलंय जर आपण सकाळी लवकर उठलात आणि सकाळी उठल्यापासून संध्याकाळी ज्या काही क्रिया केल्या त्या क्रिया करत असताना नाही जरी आपण भगवंताचं दर्शन घेतलं मंदिरात जाऊन किंवा देवाऱ्यापाशी जाऊन तरी प्रत्येक क्रिया आपल्याला पुण्य प्रदान करून देतात. तुम्ही म्हणाल महाराज कशा काय? सकाळी झोपेतून उठल्या उठल्या काही करायचं नाही, केवळ त्या गोदड महाराजांची समाधी डोळ्यासमोर आठवायची, भगवान पंढरीश पांडुरंगाचं स्मरण करायचं, माऊलींची संजीवन समाधी डोळ्यासमोर आणायची आणि एकच श्लोक म्हणायचा, कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती करमुल्ले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम. एवढं म्हणायचं आणि आपल्या पुढच्या क्रियेला निघून जायचं. आता पुढच्या क्रिया सगळ्या उरकून आल्यावरती बावली आपल्या हिंदू संस्कृतीतच केवळ रोज स्नान केलं जातं. मग बाबांनी सांगितलं पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात असली तर उत्तमात उत्तम, पण नसेल तर काय करायचं? असलेल्यांनी काढून काय करायचं? मग बाबा म्हणायचे नसेल माळ तर काय करायचं? एकच करा, वाचे म्हणता गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सर्व पाप जाते भंगा सर्व पाप जाते भंगा सगळ पापे जाते भंगा सगळ पापे जाते भंगा सकळ पापे जाते
ब्रह्मगिरी वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा किंवा सकळ पापे जाती भंगा. पवित्र अशी तुळशीची माळ गळ्यात असली तर उत्तमात उत्तम, पण नसेल तर केवळ गंगेचं स्मरण केलं, नुसतं नाव मुखात घेतलं तर दिवसभर केलेलं सगळं पाप धुवून जाणार आहे. आता मला एका गोष्टीचं उत्तर द्या माऊली, पूर्वीच्या काळी आंघोळ करण्यासाठी काय वापरलं जायचं माहितीये का कोणाला? हा, असं बोलत जा. माझ्या कीर्तनात मला बोललेलं फार आवडतं. जे बोलल त्याला जाताना मी माझं पाकिट देऊन जाणार महाराज. आता तुम्ही म्हणाल खरोखर देल का महाराज? देणार, पण कसं देणार? पैसे काढून मोकळं पाकिट देणार. जय जय विठोबार भोमाय असं नाही बरं का, सगळं पाकिट देतो, फक्त बोलत जा. आता बाबा पूर्वीच्या काळी आंघोळ करण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचं आमचे बाबा सांगायचे गुरुवर्य की गंगाळा वापरलं जायचं. खरं त्याचं नाव गंगा आलंय. एखादा नास्तिक मनुष्य असला ज्याला भजन कीर्तन पूजन आवडत नसेल, मंदिरात हरिपाठाला कीर्तनाला यायला आवडत नसेल, तर केवळ गंगा आलंय कुठं ठेवलंय एवढं जरी त्याने उच्चारलं तरी त्याच्या मुखातून गंगेचं स्मरण होतं. गंगा आलंय कुठं ठेवलंय तरी त्याचं पुण्य फळाला येत होतं महाराज. आता साधं उदाहरण आहे, पूर्वीच्या काळी कोण कुणाला पाणी ओतून देत होतो आंघोळीसाठी? आपली पत्नी आपल्या पतीला देत. आता मला माहित नाही, झालं नाही म्हणून मी तुम्हाला विचारतोय. पत्नी आपल्या पतीला पाणी ओतून देत होती. आता काय तसंच आहे. पूर्वीच्या काळची हाक कशी होती? आगं पाणी ओतलंच का? पत्नी काय म्हणायची? चुलीवर दूध ठेवलंय, ते उतू जाईल तेवढं उतरून ठेवते आणि तुम्हाला पाणी ओतून देते. आताची हाक कशी? तशीच आहे. अगं पाणी ओतलंच का? पण आतून आवाज काय येतो महाराज? आता दिवसभर बाहेर असतो. आमच्या भागात बऱ्यापैकी लांब लांब कार्यक्रमाला जातो, त्याच्यामुळं बाहेर राहण्याचा संबंध येतो. जरी माझं झालं नसलं तरी आतून आवाज कसा येतो? अगं पाणी ओतलंच का? आतून आवाज येणार, तुमचं हात काय मोडलं का? विठोबार असं महाराज. गंगाळं गेलं, आता काय आल्या? बादल्या. अंगा असं बादल्या. त्या माणसाला एवढ्या बादल्या, कुणाच्या मेंदूत पाणी तर गुडघ्यात पाणी, म्हणून ते गंगाळच बरं होतं. बरं, आता आंघोळ झाली, विनोदाचा भाग बाजूला ठेवा. आंघोळ झाली. आंघोळ झाल्यानंतर आपण काय करतो? आधी पोटोबा असतो, नंतर विठोबा. आमचे गुरुवर्य सांगतात त्यांनाही विठोबापर्यंत नैवेद्य दाखवायला गेला तरी चालेल, एकच करा, सात्विक असा आहार घ्या, ताटाभोवती पाणी फिरवा आणि एकच श्लोक म्हणा. काय? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करे जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर ब्रह्म नोहे जाणीजे यज्ञ कर्म, बोला पुंडली कवरद्वार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. कीर्तन करायचं ना, मग बोलत जा. एवढं म्हटलं आणि सात्विक असा आहार घेतला तरी चालेल. आता दिवसभर बाहेर असतो, प्रत्येक गावात कीर्तनातून हेच सांगतो, बाबा नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण करा. पण महाराज माणसं आम्हाला अशी म्हणतात, दिवसभर एवढं काम असतं, एवढं काम असतं, हरिपाठ वाचायला आणि त्या पांडुरंगाचं नाम घ्यायला वेळच नसतो. मरायला सवड नाही. बरोबर आहे, खरं आहे. मग तुकोबर आहे म्हणतात, एकच करा. काय करा? कामामध्ये कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. कामामध्ये
मना राम राम कामामध्ये काम काही म्हणा राम 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 काही म्हणा राम राम काही म्हणा राम 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 कामामध्ये काम काही म्हणा. काम करत असताना सुद्धा आपण भगवंताचं नामस्मरण करू शकतो. बरं झालं, काम झालं, जेवण झालं, आंघोळ झाली, पांघोळ झाली, सगळं झालं. दिवसभर काम करून थकलाय आणि संध्याकाळी शरीराला विश्रांतीची गरज आहे. म्हणून अंथरुणावरती पडला, बाबा सांगतात नाही त्या भगवंताचं दर्शन घेतलं झोपताना देव्हाऱ्यात जाऊन तरी चालेल. केवळ एकच त्या गोदड महाराजांना प्रार्थना करा, हे बघा महाराज, दिवसभर शरीर कामानं थकलंय, त्याच्यामुळे मी माझ्या आज्ञेने झोपतोय, परंतु सकाळी तुम्हाला तुमच्या आज्ञेने उठवायचंय. नाही जर उठवलं तर कर्जत पासनं माणसं गोळा होतील. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय अशा प्रकारे महाराज आपल्या हिंदू संस्कृतीत सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत आपण ज्या काही क्रिया करतो त्या सर्व क्रिया आपल्याला पुण्य प्रदान करू देतात. प्रकृती झालं, पुढे संपत्ती. तुकोबराय सांगतात आपल्याजवळ आपल्या व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह होईल एवढी संपत्ती असायला हवी. उगाच वाईट मार्गाला जाऊन अघोरी संपत्ती कधीच जीवनात कमवू नये आणि ती टिकत सुद्धा नाही. महाराज म्हणतात जसं भगवंताने आपल्याला ठेवलंय ना तसंच आपण राहिलं पाहिजे. ठेविले अनंते ठेविले आनंते तैसेची राहावे. ठेविले आनंदे तैसेची राहावे. ठेविले आनंदे तैसेची राहावे. ठेविले
तैसेची राहावे, चित्ते असू द्यावे समाधान. जसं भगवंताने आपल्याला ठेवलंय तसंच महाराज आपण राहिलं पाहिजे. उगाच वाईट मार्गाला जाऊन अघोरी संपत्ती कमवण्याचा जीवनात कधी विचारच केला नाही पाहिजे महाराज. परंतु काही जीव मात्र वाईट मार्गाला जातात, अघोरी संपत्तीच्या मार्गी जातात आणि वाईट लोकांच्या संगतीत राहतात. बघा, पहिलं झालं प्रकृती, दुसरं झालं संपत्ती, तिसरा विषय चाललाय संगती. तुकोबराय म्हणतात, संगत करलो बडोंकी बडत बडत जाय, किंवा संत संगतीने थोर लाभ झाला, मोह निरसला माया जाळ. महाराज, वाल्या कोळी किती पाप केलं होतो? 1 नाही 2 नाही 7 रांजण भरून ब्राह्मण मारली होती. किती? राळे एवढा खडा, एवढी ब्राह्मण त्यांनी मारली होती. परंतु सहज नारद मुनी जंगलातून निघाले असता वाल्या कोळ्याची आणि नारद मुनींची भेट झाली. जशी भेट झाली तसं अडवलं नारद मुनींना वाल्या कोळ्याने, विचारलं, बुवा तुमच्याजवळ जी काही धनसंपत्ती असेल, जे काही कीर्तनाचे पाकिटं असतील ते आम्हाला द्या. म्हटले, कशासाठी पाहिजे? अहो, तुम्ही रोज ह्या गावावरून त्या गावावरती कीर्तन करता, परंतु आमच्या मागे संसार आहे, संसारासाठी पैसा अडका लागतो. अरे, संसारासाठी पैसा अडका लागतो, परंतु वाईट मार्गाने कमवू नको, तुमचं झालं नाही म्हणतो. त्याच्यामुळे तुम्हाला माहित नाही पैसा कोणत्या मार्गाने कमवायचा नक्की. नारद मुनी म्हणतात, हे सगळं करतोय ते पाप करतोय, घरी जा, बायका मुलांना विचार, आई वडिलांना विचार. आई वडील म्हणतात, आम्ही तुझ्या पापात सहभागी नाही. वय वर्ष 1 ते 25व्या वर्षापर्यंत आम्ही तुझा सांभाळ करायचा, आता तू चांगल्या मार्गाने आण किंवा वाईट मार्गाने आण, आम्हाला काही त्याचं घेणं देणं नाही. महाराज, चूक लक्षात येते, धावत पळत वाल्या कोळी नारद मुनींजवळ येतात, पाय धरतात आणि प्रायचित्त मागतात. चुकलं माझं. नारद मुनी म्हणतात, दुसरं तिसरं काही करू नको, केवळ एकच कर, केवळ रामनामाचा जप कर. आणि महाराज, नामस्मरणामुळं एवढं वैराग्य प्राप्त झालं, एवढं वैराग्य प्राप्त झालं, रामप्रभू जन्माला यायच्या अगोदरच रामायण लिहून ठेवलं गेलं. भगवंत जन्माला यायच्या पूर्वीच केले रामायण. केले रामायण, केले रामायण. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, वाढली गहन. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, वाढली गहन. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, गहन. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, वाढली गहन. केले रामायण, केले रामायण रामाधी. केले रामायण, केले रामायण रामाधी. कोळीयाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. रामप्रभू जन्माला यायच्या पूर्वी महाराज रामायण लिहून ठेवलं गेलं. का तर क्षणाची संगत संतांची झाली आणि एवढा जीवनाचा उद्धार झाला. म्हणून तुकोबराय म्हणतात, चांगल्याची संगत करा. चांगल्याची संगत केली तर आपले आचार विचार सुद्धा सात्विक होतात आणि आपल्या पोटी येणारी संतती ही सुद्धा सात्विक वृत्तीच्या जन्माला येते. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि अशा मुलांचा आनंद महाराज त्या भगवंताला सुद्धा होतो. कुळी कन्या पुत्र शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. परंतु महाराज, बीज जर शुद्ध नसेल तर, पेरताना बीज जर शुद्धच पेरलं नाही तर काय होईल? त्याला लागणारी कंस, त्याला लागणारी फळं सुद्धा सडकी नासकी कुचकीच. जोंगटा जोंगटी पोटी, फळे विझाती करंटी. तशीच होणार आहेत महाराज. महाराज, पहिला माझा विषय होता कोणता? तर मनुष्याने जीवन जगत असताना काही गोष्टींचा विचार कसा करावा? तर करूच नाही. काही गोष्टींचा विचार थोडा करावा.
तिसरा प्रश्न आहे, मनुष्याने जीवन जगत असताना काही गोष्टींचा विचार सतत करावा. तुम्ही म्हणाल कोणत्या गोष्टींचा विचार सतत करावा? भजन करा सांगतो. विठोबा विठोबार भोमार जय जय विठोबार भोमार भोपार भोपार तुम्ही म्हणाल कोणत्या गोष्टींचा महाराज नेमका विचार सतत करावा? महाराज, जीवन जगत असताना आपल्याला विचार करणं फार महत्त्वाचं आहे. विचार जर केला तर त्या भक्तीपर्यंत आपण पोचणार आहोत. भक्ती जर केली मनापासून तर तो भगवंत आपल्या हाकेला उभा राहणार आहे. पण विचार नेमका कोणता करायचा? क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणी हाची करावा विचार. क्षणी हाची करावा विचार. क्षणी हाची करावा विचार. पार भव सिंधू करावया पार भव सिंधू. करावया पार भव क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणोक्षणी हाची करावा विचार. क्षणी हाची करावा विचार. क्षणी हाची करावा विचार. तरवाया पार भवात तो. तरवाया पार भवात तो. आदिवंत देह चाला जाता कळ. नादिवंत देह चाला जाता कळ. करावया पार भव सिंधू. करावया पार भव सिंधू. नादिवंत नादिवंत देह क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भवसिंधू. क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. कोणता? तर भवसिंधू आपण कसा पार करू जाऊ त्याचा. आता भव म्हणजे दुःख आणि सिंधू म्हणजे सागर, दुःखाचा सागर. मग तुम्ही म्हणाल दुःखाच्या सागराचा काय संबंध आहे? ज्या महाराज वैज्ञानिकांना, शास्त्रज्ञांना आपल्या या समुद्राची लांबी, रुंदी, व्यापकता आजपर्यंत मोजता आली नाही, तद्वत माऊली सांगतात हा संसार सुद्धा तसाच आहे. या संसारात जर एखादा मनुष्य पडला तर तो कधीच भक्ती मार्गापर्यंत पोचू शकत नाही. कधीच भगवंत त्याच्या हाकेला उभा राहणार नाही जर त्यांनी भक्ती नाही केली. मग या संसारातून बाहेर पडायचंय. संसार सिंधू हा दुस्तर, नुलंगे उलंगिता पार, बहुत वाहिले दूर, न लगेची तीर पैलथडी. जर महाराज या संसारूपी सागरात एखादा मनुष्य जर पडला तर त्यांनी किती प्रयत्न केले तरी तो बाहेर येत नाही. जेवढा बाहेर येण्याचा प्रयत्न करतो तेवढा तो त्या संसारात गुरफटत जातो. संसार दुःख मुळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोटे. जसं हे ऐकताना नकोसं वाटतं ना, तसं महाराज संसार सुद्धा नकोसा वाटतो. परंतु तो आपल्याला गोड वाटतो, भासतो, पण तो गोड नाही. मग या संसारातून बाहेर पडायचंय म्हटल्यावरती काय करायचं? काय करायचं बरं? संसारातून बाहेर पडायचंय म्हटल्यावरती महाराज तुम्ही मला सांगा, एखाद्या मुलाचं नवीन जर लग्न झालं तर त्या मुलाला सांगावं लागतं का हो संसार कसा कर? नाही सांगावं लागत. माझ्या माहितीप्रमाणे एखाद्याचं जर नवीन लग्न झालं तर त्याला संसार कसा करावा सांगावं लागत नाही, परंतु परमार्थ कसा करावा हे त्याला सांगावं लागतं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. परमार्थ महा
परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण व्हावया जतन केवळ उपाय लाभाचे. परमार्थ हे एकच धन आहे महाराज की ज्या मार्गाने आपण भगवंतापर्यंत पोचू शकतो, भगवंत आपलासा करू शकतो, त्याच्या चरणापर्यंत पोचू शकतो. या अभंगात महाराज भक्ती सांगितली आहे. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. परमार्थ हे एकच धन आहे की ज्या मार्गाने आपण या भक्तीपर्यंत पोचू शकतो. मग या भगवंताची भक्ती कोणी कोणी केली आणि ती भक्ती बघून भगवंताची कोणी कोणी कामं केली. आपण रोज हरिपाठ म्हणतो, त्या हरिपाठात एक छान प्रमाण आहे, उच्च नीच काही. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. तिष्ठे भाव भक्ती देखुनिया. भगवंत तिष्ठे भावभक्ती देखोनिया. बिदरचा बादशाह महाराज, काय कमी होतं बिदरच्या बादशाकडं? सगळ्यात श्रीमंत आणि बादशाह जातीने मुसलमान, आणि या मुसलमान बादशाकडे 18 संतांपैकी होऊन गेलेले सेना महाराज मालिश करण्यासाठी होते राजाचे. सेना महाराज जातीनं न्हावी आणि सेना महाराज बादशाची मालिश करण्यासाठी अचानक रात्रीच्या 1 वाजता बिदरच्या बादशाच्या राजाच्या पाठीत कळा येऊ लागल्या. 1000 विंचू चावलेला वेदना होऊ लागल्या राजाला. जशा वेदना होऊ लागल्या तसा राजा मोठमोठ्यानं ओरडू लागला. प्रधानाला बोलवून घेतलं आणि सांगितलं, जा माझ्या सेनानं केवळ हलक्या हाताने जरी माझे हातपाय चोळले ना तरी दुखायचे राहतात. त्या सेनाला बोलवून आण. प्रधान म्हणतात, राजा रात्रीचा 1 वाजलाय राजे सरकार, कसं जाऊ बोलवायला? कशी तरी महाराज कळ सोसली 3 वाजेपर्यंत. 3 वाजेपर्यंत कळ सोसली ब्रह्ममुहूर्त आणि म्हटले, जा आता तरी जा सेनेला बोलवायला. सेनाला बोलवायला प्रधानाला पाठवलं. बरोबर 4
शिपाई सुद्धा पाठवलं सेना महाराजांच्या घरी एवढ्या सगळ्यांची वरात. सेना महाराजांचं दार वाजवलं. महाराज ब्रह्ममुहूर्त होता. माझ्या सेना महाराजांची भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याची पूजा चालली होती. पहाटे 3 वाजता पूजा चालली होती. सेना महाराजांची पत्नी आईसाहेब बाहेर आल्या. विचारलं कोण पाहिजे? बिदरच्या राजाचा. मी कोण आहे? सेवक आहे. बिदरच्या बादशाने मला पाठवलं आहे सेना महाराजांना घेऊन जाण्यासाठी. कशा करता? तर पाठ दुखत आहे. तातडीनं सेना महाराजांना बोलवलं आहे. आता आईसाहेब म्हटल्या देते पाठवून. घरात आल्या. विचार करू लागल्या. आता सेना महाराजांना सांगावं राजाचा निरोप आहे तर पूजा मोडलेल्याचं पाप लागतंय. पण राजा नाही गेला तर चापकाने माझ्या नवऱ्याची पाठ लाल केल्याशिवाय सोडणार. कारण की राजा होता महाराज. आपल्याकडे जर कोण आला असतं बोलवायला असं तर आपल्या पत्नीला आपलं महिला मंडळ बचत गट काय म्हणलं असतं? काय बसला देव चोळीत, उठ उठ जा तिकडं 10-5 हजाराचा बंडल भेटल, उठ तू, काय बसला देव चोळीत. पण आईसाहेबांनी महाराजांना उठवलं नाही. तशीच पूजा सुरू ठेवली महाराज. पण मनात घालमेल नुसती. राजा काय करल? इकडं पूजा तर चालू आहे. उठवायचं कसं? पूजा मोडलेल्याचं पाप लागल. अर्धा तास राजाने वाट पाहिली. अर्ध्या तासानंतर पुन्हा सेवकाला सांगितलं जसा असल तसा सेनाला माझ्या पुढे उभा करा. कारण दरबारी त्याची सेवा होती मालिश करण्याची. जसा असेल तसा उभा करा. महाराज त्या विटेवरच्या सावळ्याला दया आली. ते सुंदर ते धान विटेवरून खाली उतरलं. म्हटलं माझ्या सेनाला जर या राजाच्या शिपायाने मारलं, राजाने मारलं तर मला कनवाळू कृपाळू दयाळू कोण म्हणेल? महाराज ती सावळी मूर्ती खाली उतरली. सेना महाराजांच्या घरात जाऊन धोकटी घेतली. काकेत धोकटी अडकवली आणि बिदरच्या राजाच्या राजदरबारी माझा पांडुरंग मालिश करण्यासाठी गेला. काय कमी हो त्या देवाकडं? चिंतिता विठ्ठले. काय कमी महाराज माझ्या भगवंताकडं? भगवंतानी धोकटी काकेला अडकवली आणि राजाच्या राजदरबारी गेला. मुजरा केला राजाला. जसा मुजरा केला तसा राजा म्हटला 100 विंचू चावल्याची वेदना होते, पहिल्यांदा मालिश कर. महाराज धोकटीतून तेल बाहेर काढलं. राजाकडे काय कमी होतं? सोन्याची वाटी. सोन्याच्या वाटीत तेल ओतलं आणि केवळ माझ्या सेना महाराजांनी त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानी मानेपासून कमरेपर्यंत एक फक्त हात फिरवला. जसा हात फिरवला तसा राजाची झोपच लागली. राजा कोण होता? मुसलमान. त्याची राणी आली. जी आप सो रहे हो? हाँ सो रहा हूं. अभी तक तो बहुत दर्द हो रहा था. आतापर्यंत खूप दुखत होतं. आता कसं झोपला? काय जादूई माझ्या सेनाच्या हातात. महाराज तू सेना महाराजांचा हात होता का? नाही. भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचा हात होता. काय नाही जमत त्या भगवंताला. भगवान पंढरीश पांडुरंगाचा हात हातात घेतला आणि हात चोळू लागला. बिदरचा बादशाह काय जादूई तुझ्या हातात केवळ स्पर्श केला आणि 1 वाजल्यापासून जी वेदना होत होती ती क्षणात नाहीशी झाली. महाराज खुश होऊन त्या राजाने जो लिहून कोण ठेवतो राजदरबारी हिशोब कोणाकडे असतो? दिवाणजी. दिवाणजीला हाक मारली. दिवाणजी ओंजळ भरून मोहरा आणा आणि माझ्या सेनाला द्या. महाराज ओंजळ भरून मोहरा घेतल्या. सेना महाराजांच्या धोकटीत टाकल्या. तशीच धोकटी भगवंताने उचलली आणि सेना महाराजांच्या घरी नेऊन अडकवली. इकडं सेना महाराजांची पूजा सुरूच होती. रोज 10-15 मिनिटं सेना महाराज पूजा करणारे. आज 2 तास झालं तरी बायकोला समजना हे उठणं का झालंय. 2 तास झालं तरी महाराज पूजा चालू आहे. पूजेसाठी काय हो? सोन्याचं गंगाळ होतं का? आरती होती का? गावरान तूप होतं का? वस्त्र होती देवाला? काय होतं पूजेला? महाराज लहानशी खापराची नांद होती. त्या नांदीत पाणी घ्यायचे आणि लोटक्याने भगवंताच्या अंगावरती ओतायचे सेना महाराज. भगवंताच्या अंगावरती 2 लोटके पाणी ओतायचे. परंतु खाली वरगळत यायचं पाणी ते 4 लोटके असायचं महाराज. एका साधकाने तुकोबरायांना विचारलं हे कसं काय?
तुकोबराय म्हणतात, सेना महाराजांच्या रुचा, सेना महाराजांचे मंत्र ऐकून देव दोन लोटकी रडत होते. जगाचा बाप सेना महाराजांच्या रुचा ऐकून, मंत्र ऐकून रडत होता महाराज. आणि दोपटी घरात अडकवली, पूजा संपन्न झाली आणि पत्नीने सांगितलं, महाराज राज्याचा हुकूम आला होता, तुम्हाला 2 तासापूर्वी बोलवले, लवकर लगबगीने जावा. पत्नीला म्हणतात, अगं काय काळजी करते ग, तो पंढरीचा पांडुरंग सगळं बघून घेईल. धोकटे अडकवली, बघितलं नाही काय, धोकटी जशी धोकटे अडकवली तसे राजाच्या दरबारी. आणि इकडं प्रधान राजा पहाटेच्या 5:30-6 वाजता फेरफटका मारायला निघालेले. फेरफटका मारायला निघालेले, मुजरा घातला राजाला, मुजरा सरकार. राजा म्हणतो, येडाबिडा झालास का काय, मग अशीच 3 वाजता 3:30 वाजता येऊन गेला ना, आता परत कशाला आलाय, अजून मोहरा पाहिजेत की काय. सेना महाराजांच्या लक्षात आलं, तिकडं पूजा चालू होती. रोज आपण 10-15 मिनिटं पूजा करतो, आज 2 तास पूजा चालू होती. त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने आपलं रूप धरलं आणि इथं बादशाची मालिश. उपारनं महाराज तोंडाला लावलं, अश्रू अनावर झाले होते महाराज, डोळे डबडबले होते, तशीच घराकडे धूम टोकली गेले. आणि पत्नीला विचारलं, अगं तू पापीन आहेस, तू पाप केलं जगाच्या मालकाला, त्या राजाच्या पाठाणीची मालिश करायला लावली, पाठ चोळायला लावली, तू पापी नाहीस, कुठं पाप फेडशील. महाराज घरी आल्यावरती धोकटी उघडली, धोकटीत काय, मोहरा ओंजळभर. एवढी कामं महाराज माझ्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याने केली. कशासाठी केली, नाही लाज धरीत ऐसी अशी शरण जावे. महाराज जर आपण अनन्य भावाने त्या भगवंताला शरण गेलो, एकनिष्ठ भावाने जर भगवंताचं नामस्मरण केलं, तर तो कोणतीही काम करायला लाज बाळगत नाही. म्हणून अभंगाचं पहिलं साधा
लाज नाही लाज धरीत. महाराज भक्ती जर भगवंताची केली तर भगवंत कोणतीच लाज बाळगत नाही त्या भक्ताची काम करण्यासाठी. तुकोबराय महाराज 1350 क्विंटल गुळ विकत घेतला आणि भाड्यानं 8 बैल आणली. 8 बैल केली महाराज भाड्यानं, गाडी भरून गुळ 1350 क्विंटल आणि एका श्रीमंत गावात विकायला गेले. विकायला गुळ गेले, एक झाड मोठं बघितलं आणि झाडाच्या कट्ट्याला काय म्हणतात, प्रत्येक भागात वेगवेगळी नावं आहेत. पारावरती गुळ ठेवला, 1350 क्विंटल गुळ ठेवला महाराज. एक दुकानदारांनी तो गुळ पाहिला, त्या श्रीमंत गावातल्या दुकानदारांनी, आणि ही भली मोठ्या मण्यांची माळ तुकोबरायांच्या गळ्यात होती तुळशीची. म्हणला वा, फार मोठ्या माळीचं गिरायक आज गावलंय. महाराज जागेवरती 650 टन गुळ तो दुकानदार घेऊन गेला. तुकोबरायांनी विचारलं पैसे, गड्याजवळ पाठवून देतो. दुकानात विकायला चालवलाय, संध्याकाळी गड्याजवळ पैसे पाठवून देतो. पैसे काय महाराज आले नाहीत. एक लेडीज आली, एक स्त्री आली आणि स्त्रीने महाराज 50 किलो गुळ नेला. 50 किलो गुळ नेला. परत त्या आईला विचारलं, आई साहेब पैसे, मालकाजवळ पाठवून देते. कपाळाला कुंकवाचा पत्त्या नाही. तुकोबराय म्हणतात कपाळाला कुंकवाचा पत्त्या नाही, ही म्हणते मालकाजवळ पाठवून देतोय. परंतु महाराज ते तुकोबराय होते, आजकालचे दुकानदार नव्हते. आता जर दुकानात गुळ मागाय गेलो आणि म्हटलं संध्याकाळी पैसे देतो, दिल का हो कोण? नाही देणार महाराज. असं करत 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 सगळा गुळ संपला आणि शेवट थोडा फार गुळ शिल्लक राहिला. 1350 क्विंटल महाराज असाच लोकांनी गुळ विकत नेला, सहज नेला, बिन विकत नेला, एक सुद्धा रुपया दिला नाही. सगळा गुळ नेला महाराज. भाड्यानं बैल आणली होती, त्या बैलांच्या खाद्यापुरतं वैरणीपुरतं तरी तुकोबरायांना पैसे द्यायचे होते, नाही दिले. त्या जगाच्या मालकाला भीती वाटू लागली, त्याला दया आली. सगळा राहिलेला गुळ माझ्या तुकोबरायांनी त्या बैलांना चारला. का तर दिवसभर बैल माझी उपाशीत गुळ चारत होते. जगातला एकच पठ्ठ्या होऊन गेला महाराज ज्यांनी बैलाला गुळ चारला. आजपर्यंत कोणी बैलाला गुळ चारला नसेल. राहिलेला तेवढा सगळा गुळ बैलांना चारला. डबडबलेल्या डोळ्यांकडे त्या बैलांकडे पाहत होते. त्या भगवान पंढरीश पांडुरंगाला दया आली आणि नेमकी त्या दुकानदाराची पत्नी माहेरला निघून गेलती, काहीतरी भावाकडं काम होतं. आणि जगाच्या मालकाने गरुडाला बोलवलं, म्हटले आता एकच काम करायचं, मी होणार पत्नी आणि तुम्ही व्हायचं माझं भाऊ. बनी भावंड आपण व्हायची. माझ्या पांडुरंगाने महाराज स्त्रीचं रूप घेतलं आणि त्या दुकानदाराच्या घरी जाऊन राहू लागला. दुकानदार म्हणतोय, अगं तू तर उद्या येणार होतीस ना? नाही मालक, तुम्ही म्हणला उद्या कॅनेलला पाणी येणार आहे, त्याच्यामुळे आज रात्रीच मी माझ्या भावाला घेऊन आले. भावाला घेऊन आली महाराज. असं म्हटल्यावरती दुकानदार घाबरलं. म्हणलं बरं आणलंयस ना भावाला, तर आम्ही मेहुणे मेहुणे बसून पुरणपोळीचं जेवण खातो, तू पुरणपोळ्या कर. पुरणपोळीचा घाट घातला महाराज, फुकटचा गुळ होता. पुरणपोळीचा घाट घातला, जेवण झालं, सगळं काही झालं. भाऊ झोपी गेला. एक दिवस मुक्काम, पूर्वी काय बैलगाड्या, काही एसटी होती का मोटरसायकल होती, काय नाही. मुक्काम पडला भावाचा आणि रात्रीचे 12 वाजले. पत्नीने विचारलं, पत्नी कोण? सुंदर ते ध्यान. विचारलं, अहो एवढं कुठनं आणलं? अगं गप बस, मोठ्या माळेचं पैलवान गावलं होतं, त्याच्याकडून बिना पैशाचाच आणलाय, कुठं कालवा करू नको. पुढच्या महिन्यात सोनं महाग होतंय, गुळ सुद्धा महाग होतोय, हे गुळ विकतो आणि तुला 2 तोळ्याचा नेकलेस करतो. कुणाला म्हणतोय? जगाच्या बापाला. येऊ म्हणला, भल्या भल्यांना डाग मी करून घातले, तू काय घालतोय मला डाग? आता हे निगप बसावं का नाही? हे म्हणतंय, नाही मालक, लोकाचं खाऊ नाही, लोकाचं खाऊ नाही, मुलास काहीतरी होईल आपल्या. आणि महाराज तसंच झालं. बोलासन फुलास, त्याचं पोरग हातपाय ताणू लागलं, अटॅक येऊन गेला. जशी उठली भगवान पंढरीश पांडुरंग पर्यंत देवाऱ्यात गेली, अंगारा घेतला आणि कपाळाला लावला. जसा अंगारा घेतला तसं ते पोरग ठणठणीत. कोण? जगाच्या मालकाने अंगारा लावला होता, ते ठणठणीत झालं. परत सांगितलं, अहो धनी, जाऊ द्या, विषय सोडा, तिजोरीत पैसे पडलेत, मला नेकलेस नको, दागिने नको, घंटण नको, काही सुद्धा नको, त्या गुळाचं पैसे देऊन या. अगं गप ग, असं बोलासन फुलास काय होत असतं वय? काय नाही व्हायचं.
अहो महाराज, चमत्कार झाला, त्या मुलाच्या तोंडाला फेस येऊ लागला. आता ह्याच्या लक्षात आलं हे काय वेगळंच दिसतंय. देवाजवळ गेला, तिजोरीतले पैसे काढले, मंदिरात ठेवले, भगवंताला प्रार्थना केली, माझ्या मुलाला सुखरूप कर, उद्या सकाळीच तो कोबरायांच्या घरी जाऊन पैसे देतो. आणि हे सकाळी घरी गेलं, जगाच्या मालकाने महाराज जेवण बनवलं, पोहे केले, कांदे पोहे आम्ही रोज खातोय, पोहे केले आणि धाडलं, म्हणले जावा तुकोबरायांच्या घरी. आणि हे तिथंच गुप्त झालं, जगाचा मालक हे तुकोबरायांच्या घरी पोचलं. आणि येताना खरी बायको बैलगाडीत आली होती. म्हटलं अगं तू कालच आली. अहो धनी, तुम्ही सकाळच्या पारी बिन पाण्याची घेतली का काय? मी काल नव्हती आली, मी आत्ताच आती. महाराज, दृष्टांत बाजूला ठेवा, विनोदाचा भाग बाजूला ठेवा, सिद्धांत लक्षात घ्या. जगाच्या मालकाने पत्नीचं रूप घेतलं आणि कुणाच्या घरी काम केलं? त्या साध्या वाण्याच्या घरी काम केलं. भगवंताने पत्नीचं रूप घेऊन कोणासाठी? तुकोबरायांसाठी. खरी भक्ती होती. मधलं चरण चाल. तुम्ही दोघं म्हणा लक्ष्मण बुवा. साधवया भक्ति काज साधवया भक्ति काज साधवया भक्ति काज साधवया भक्ति काज साधवया भक्ति काज
बोला पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गुरु तुकाराम महाराज की जय। साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसियासी शरण जावे शक्ती जीवे न वंची। तुकोबराय म्हणतात तुम्ही सुद्धा अशाच देवाला शरण जा जो अतिकटीच्या प्रसंगी तुमच्या पाठीशी उभा राहील। केवळ तुम्ही त्यांचं स्मरण करताच तो धावून येईल। ऐसियासी शरण जावे म्हणून अभंगाचं दुसरं चरण। शरण जावे शक्ती जीवेन वंची। मग साधक मंडळी तुकोबरायांना म्हणतात की कळलं आम्हाला महाराज तुम्हाला काय सांगायचे की जो देव आला देव आला
जो देव भक्तांची कामं करताना कोणत्याही प्रकारची लाज बाळगत नाहीत, अशाच देवाला तुम्ही शरण जा सांगताय. मग साधक मंडळी गप्प बसत नाहीत. तुकोबरायांना पुढील प्रश्न विचारतात. जर भक्तावरती अटीकटीचा जर प्रसंग आला तर तो भगवंत मदत करतो का? काय करतो? तुकोबराय म्हणतात, भीष्मपण केला खरा, धनुर्धरा ते रक्षिले. तो मागे पुढे उभा राहतो त्या भक्ताच्या. आणि तरी सुद्धा पुढील प्रश्न तुकोबराय साधक मंडळी तुकोबरायांना विचारतात की महाराज, तुम्ही आतापर्यंत सांगितलं भगवंत मागे पुढे उभा राहतो, भीष्मपण केला खरा, सगळं आम्हाला पटलं, पण तुमच्याकडं काय पुरावा आहे? तुमच्याकडं काय साक्ष आहे? मग ती साक्ष अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे साक्ष हाती यथामथी यथा अवकाश माऊली. जशी ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी बुद्धी दिली, तसं तुमच्या समोर अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा, अभंग सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जसं मी सांगितलं तसाच अभंगाचा भावार्थ आहे असं नाही. उर्वरित 2 चरणांचा भावार्थ राहिला सरळ सरळ सांगून गेलो. जर पुन्हा एकदा कधी संधी मिळाली तर निश्चिंत या 2 चरणांचा भावार्थ तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करील. करविली तैसी केली कटकट, वाकडी कानीट देव जाणे. जशी माझ्या गुरुवर्यांनी बुद्धी दिली, भगवान पंढरीश पांडुरंगाने बुद्धी दिली, तसा तुमच्या समोर अभंग मांडण्याचा प्रयत्न केलाय. जर मुखातून एखादा अपशब्द गेला असेल, कोणाचं अंतकरण दुखवलं असेल, तर आईच्या अंतकरणाने, माऊलीच्या मायेने तो माझा मला पुन्हा करावा. आता सर्वांची नावं घेत नाही. कीर्तनाला उपस्थित टाळकरी असतील, वादक असतील, तुम्ही गुणीजन मंडळी असाल, सगळ्यांच्या चरणावरती 2 हात, तिसरं मस्तक ठेवतो. कोणाचं सुद्धा नाव घेत नाही. वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची गाऊ नये. कारण की एकाचं घेतलं तर एकाचं राहील आणि कीर्तनात सहसा मानवाची कीर्ती गाऊ नाही. एवढं बोलतो आणि कीर्तनाला पूर्णविराम देतो. तुका म्हणे साक्षे हाती, तुका म्हणे साक्षे हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती,
जरिका दीपकलिका धाकुटी तरी बहुतेजा ते प्रकटी तैशी सद्बुद्धी हे थे कुटी म्हणून ज्ञानोबराय उदाहरण देऊन सांगतात। एखाद्याने लहान दिवाय लहान दिवाय लहान दिवाय असं म्हणून जर दिव्याला नावं ठेवलं बारीक आहे म्हणून तर तीच जर दिवा गंजीवर नेऊन ठेवला तर आहे का नाही। आणि तसं म्हणून पूर्वीच्या माणसांची एक म्हणे सापाच्या किरड्याला बारीक म्हणायचं नाही। तसं संप्रदायामध्ये सुद्धा ह्या आणि वयानं लहान असे असणारे या वर्षीचे सगळेच कीर्तनकार मी सोडून बरं का, आणि माझं नेमकं वय काय आहे ते मला कळालेलं नाही। संप्रदायाचा कार्यभाग सद्गुरूंच्या कृपाप्रसादातून अनुष्ठान या रूपातून विश्वामध्ये प्रसार करण्याच्या आणि प्रयत्नात असणारे हे भगवत भक्तिप्रियजन तुम्हाला शिकवायसाठी आले नव्हते, तुमच्याकडून शिकण्यासाठी आले होते। हा भविष्यकाळ त्यांचा, आताचा वर्तमान काळ शिकण्याचा आहे, तुमचे आशीर्वाद घेण्याचा आहे आणि पुढचा असणारा जो भविष्यकाळ आहे तो शिकवण्याचा आणि आशीर्वाद देण्याचा आहे। असं बळ तुमच्या कृपाप्रसादातून प्रेमातून सद्गुरूंच्या आणि पूर्ण कृपादृष्टीतून
या दोन्हीही कीर्तनकारांना ओंकार महाराज ऋषी महाराज यांना प्राप्त व्हावं. संप्रदायाची सेवा प्राणकंठात आहे तोपर्यंत व्हावी. आणि नंतरसुद्धा जेव्हा जेव्हा आम्ही जळगावकर तुम्हाला हाक मारू तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला सेवा द्यावी अशी एक भूमिका आणि विनंती त्यांच्या चरणाजवळ करतो. हा चालू असणारा गोदड महाराजांचा पुण्यतिथी उत्सव याच्यातील आजचा 3रा दिवस संपन्न झाला. उद्या प्रवचन हरिभक्तीपरायण आपल्या गावचेच लक्ष्मण महाराज. बरं का, रात्री मला एक स्वप्न पडलं होतं दादा आणि ते आज खरं झालं. म्हणजे मी आणि लक्ष्मण महाराज चंद्रभागेमध्ये चुकलो होतो आणि मी मोठ्या मोठ्यानं हाका मारित होतो, लक्ष्मणा ये रे ये रे परतो निमज भेटी दे रे मजवरी रुसला शिकारे दोघे वणीचे सांगाती. आणि आज लक्ष्मण महाराज हजर झाले काल केलेल्या एक लढीवाळ अशा विनंतीला. बरं का, तुका म्हणे आम्ही बाळी तुझ्या पायाची लढीवाळे, तुम्ही आमचे मायबाप आहेत, आम्ही तुम्हाला काहीतरी सूचना देणं म्हणजे हे आमचं मूर्खपणाचं लक्षण आहे. म्हणून तुका म्हणे आम्ही केली लढीवाळी आणि पुरवावी आळी मायबापा. तशी काल एक लढीवाळी केली आम्ही, धोतर घाला फेटे घाला. तसं आज दादासाहेबांनी आणि लक्ष्मण महाराज ते तर काय धोतरावर कायम असतेच, पण विठ्ठल बुवा ते आमचे महाराज तरी बी माझ्या दोस्ताने मला आज फसवले बरं का. हां, फसवले ते भरवाशाच्या म्हशीला. काय सांगू आता, मला आज माझं आनंद नाव आहे असं घ्यायला मला वाईट वाटायला लागले. तर उद्या बघू काय असेल ते. माझा दोस्त नापास झाला आहे आणि संतोष महाराज सपास झाले, तर त्यांनी फेटा बांधला नाही, त्यांनी धोतर घातलं नाही. संप्रदायाची ही भूषणं प्रेमपूर्वक तुमच्या अंगावर असावी. आज अंतकरण अतिशय भरून आलं ज्यावेळेस ते एकदम दादा आणि विठ्ठल बुवा असं धोतर घालून आलेलं बघितलं का नाही, अंग थरथर कापला असं. बस म्हणजे काय, तुका म्हणे रत्नसार परी उपकार चिंदीचे. तुम्ही रत्न येत आणि आम्ही चिंदी आहे. बरं का, चोराच्या ताब्यात जाऊ नये म्हणून फक्त वरती चिंदी गुंडाळावी लागते, त्या चिंदीला काही किंमत राहत नाही. पण तुम्ही किंमत दिली, त्या किंमतीमुळं अंतकरण भरून आलं. अशी प्राण जाई तोपर्यंत तुमच्या हातून संप्रदायाची निष्ठेने सेवा व्हावी. जशी ही बाळ रूपातली कीर्तनकार आपल्यासमोर काहीतरी ज्ञान प्रबोधन करून देतात, तशी ही जळगाव पुण्यभूमी आणि सतत परमार्थामध्ये डुंबून गेलेले महात्मे तुम्ही सगळे श्रोतावर्ग आपल्यातून सुद्धा असे काही आणि तरुण वर्गातील पोरं कीर्तनकार प्रवचनकार पकवाजे गायक अशी व्हावी अशी गोदड महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करील. आजचं प्रवचन दादांचं होतं, पण काही कारणास्तव दादांना हजर राहता आलं नाही म्हणून बबन महाराजांनी दादांच्या फॉर्मवरती सह्या केलेल्या आहेत. तसा एखादा माणूस लागतो सहीपुरता. असं बबन महाराजांचं काम मोठं आहे, पण लवकर परवानगी देत नाही, त्याच्यामुळे आम्हाला जरा वाईट वाटतं. आमची गडबड असते संपवावी, त्यांचा असता आणि अर्धा तास व्हावं. आणि अशी सेवा आजचा 3रा दिवस महाराजांच्या चरणी समर्पित आहे. उद्या लक्ष्मण महाराजांचं सुसरावे असं प्रवचन होईल आणि उद्यासुद्धा ओंकार महाराजांचंच कीर्तन होईल. म्हणजे आजचे ओंकार महाराज लहान आहेत, उद्याचे ओंकार महाराज ह्यांच्यापेक्षा थोडे मोठे आहेत. किती मोठे आहेत आता उद्या आल्यानंतर तुम्हाला कळेल. आणि अशी कर्तृत्ववान भूमीमध्ये जन्माला आलेली ही मुलं आहेत. वेळ घेऊन सांगावं असं वाटतं, ज्या ठिकाणाला शिवछत्रपतींनी आणि अफजल खानाचा वध केला आणि त्या वधाला जे गाव सहाय्य होतं त्या गावातली ही पोरं आहेत, जावळीतली. आणि म्हणून बरं का, असं वीर आणि भक्ती या दोन्ही रसाने यांचं संपूर्ण जीवन परिपूर्ण असं तेजस्वी व्हावं अशी गोदड महाराजांच्याकडे मागणी मागून आपलं आजची सेवा त्यांच्या चरणी समर्पित करूया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. झाले समाधान तुमचे देखील चरण साविसे मनाईत नाही नारायणा. सुरुवात